आज आपण बनवत आहोत बटाट्याची सुकी भाजी, ओलं खोबरं घातलेली, जी प्रत्येक सणाच्या पानामध्ये आणि आपल्या लग्नामध्ये ही भाजी आपल्याला नक्की दिसते. तर आपण आता एक कढई घेतलेली आहे, त्या कढईमध्ये आपण तेल टाकूया. कढई चांगली गरम झालेली आहे, त्यात आपण 2 डाव तेल टाकलेलं आहे. त्यात आता आपण मोहरी, जिरं आणि हिंग टाकून घेणार आहोत. जिरं तडतडण्याचा आवाज जेव्हा थांबतो ना, त्याच्यानंतर आपल्याला जे काही टाकायचं, त्यामुळे जिरं चांगलं फुटतं आणि त्याची चव चांगली लागते. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची, कढीपत्ता, मिरची चांगली भाजलेली आहे. आता त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत बारीक चिरलेला कांदा. जर तुम्हाला उभा चिरलेला कांदा आवडत असेल ना, तर तुम्ही उभा चिरलेला कांदासुद्धा त्यामध्ये टाकू शकता. आणि तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला आलं लसूण टाकायचं असेल कुटून, तर तुम्ही तेही टाकू शकता. कारण आम्हाला आलं लसूण टाकल्यानंतर भाजीची जी चव आहे ना, ती जास्त उग्र वाटते, त्यामुळे मी फक्त कांद्यावर ही भाजी बनवते. कांदा छान ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं. कांद्याचा रंग बदलला आहे, त्याचा सुगंध येते. अजून थोडासा कलर चेंज होईपर्यंत कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा. कांदा भाजून झालेला आहे, यामध्ये आपण टाकणार आहोत हळद आणि मीठ. हळद आणि मीठ छान परतून झालेली आहे. यात आता आपण उकडून कुस्करलेला बटाटा टाकणार आहोत. ही भाजी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. जर तुम्ही बटाटे कुटून ठेवले ना, तर ही भाजी तुम्हाला डब्यामध्ये मुलांना किंवा जे ऑफिसला जाणारे आहेत त्यांना तुम्ही ही भाजी जर दिली तर अगदी सकाळी सकाळी बनवायलाही सोपी आहे, पटकन बनते आणि चवही छान लागते. ही भाजी तुम्ही गरम खाल्ली तर अति छान, पण जर तुम्ही ही थंडही खाल्ली डब्यामध्ये तरी पण याची चव खूप छान लागते. तुम्ही छान अशी आपण आता एकजीव करून घ्यायची आहे. आता यामध्ये मी खोबरं घालते.
खोबरं हे विळीवरती खवलेलं अतिउत्तम, पण जर तुम्हाला विळीवर खवता येत नसेल तर तुम्ही ते किसून घेऊ शकता. त्याबरोबर मी त्याच्यामध्ये आता कोथिंबीरही टाकत आहे, म्हणजे छान परतून घेता येईल. भाजीचा वासही छान येत आहे. अशा प्रकारे बटाट्याची सुकी भाजी ओलं खोबरं घातलेली बनवून झालेली आहे. ही तुम्ही चपाती, पुरी, भाकरी, साधा वरण भात कशाबरोबरही खाऊ शकता. थँक्यू.